नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील लेगे. पाहुयात बातमी मालवण येथे घडलेल्या घटनेची. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथे कोसळला. या घटनेचा तीव्र निषेध माजलगाव महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला. घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन माजलगाव महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार संतोष रुईकर माजलगाव यांच्याकडे देण्यात आले. यावेळी गंगाभीषण थावरे, कचरुतात्या खळगे, नारायणराव होके पाटील, अभय होके पाटील, शेख मंजूरभाई, मनोहर डाके, दत्तात्रय रांजवन, शुभम डाके, सकराम मुधुळकर, प्रभाकर नरवडे, सीताराम क्षीरसागर, विलास खंडागळे, मुंजाबा घायतिडक, भारत सावंत, निहाल इनामदार, ॲडव्होकेट इनामदार, इम्रान पठाण यांची उपस्थिती होती. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा हा खास रिपोर्ट. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा जो अवमान झाला आणि हा पुतळा 8 महिन्यापूर्वीच उभा केलेला होता, परंतु त्या पुतळ्याचा अवमान झाल्यामुळं या ठिकाणी जे काही सरकारनं ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला आहे याच्या बाबतीमध्ये जे जबाबदार कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावर कार्यवाही करावी याबाबतचं असं प्रकारचं निवेदन आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी दिलेले. मालवण या ठिकाणी सुद्धा आज सत्याग्रह होत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे स्वतः उपस्थित आहेत आणि अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं दिलेले आहे. सरकारनं माफी मागावी सगळ्याची, महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी माफी मागावी. बोला, आपलं काय मत असेल काँग्रेस पक्षाच्या वतीने किंवा महाविकास आघाडीच्या वतीने? काय छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान हे महाराष्ट्र सरकारचं भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे असं दिसून येत आहे. म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सर्व संपूर्ण सरकारने याबद्दल राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा देतील का? देतील नाही देतील आमची मागणी आहे.